नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रस्त्याअभावी गर्भवतीचा मृत्यू, आदिवासी समाजानेच हाती घेतला रस्ता निर्मितीचा विडा. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील दुर्गम भागात रस्त्याअभावी गर्भवती महिलेला वेळेत उपचार मिळू न शकल्याने तिचा मृत्यू झाल्याच्या घटनेला 2 महिने उलटून गेले आहेत. मात्र या घटनेनंतरही प्रशासनाकडून कायमस्वरूपी रस्त्याचा प्रश्न ठोस पावले उचलण्यात न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अखेर प्रशासनाच्या आश्वासनांची प्रतीक्षा न करता आदिवासी समाजानेच रस्त्याच्या कामासाठी पुढाकार घेतला. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून घोडणकप्पी येथे आदिवासी बांधवांनी श्रमदानातून रस्ता सुकर करण्याचे काम हाती घेत प्रशासनासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला. जिवती तालुक्यातील अनेक गावे आणि वाड्या आजही दुर्गम भागात असून पावसाळ्यात येथील नागरिकांच्या अडचणी आणखीन वाढतात. रस्त्याची सुविधा नसल्याने रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. काही ठिकाणी वाहन पोहोचणंही कठीण असल्याने रुग्णांना खाटेवर किंवा इतर साधनांच्या मदतीने मुख्य रस्त्यापर्यंत आणावं लागतं. अशाच परिस्थितीत 2 महिन्यापूर्वी एका गर्भवती महिलेचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर संबंधित भागात रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र 2 महिने उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांचा प्रशासनावरील रोष वाढत गेला. प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर आदिवासी समाजानेच पुढाकार घेतला. गोंदोल सामुका यांच्या नेतृत्वाखाली घोडणकप्पी येथे आदिवासी बांधव एकत्र आले. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत त्यांनी श्रमदानातून रस्ता सुकर करण्याचे काम सुरू केले. हातात फावडे, कुदळ आणि इतर साहित्य घेत नागरिकांनी रस्त्यावरील अडथळे दूर करण्यास सुरुवात केली. या उपक्रमातून केवळ रस्त्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न झाला नाही, तर मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी आता आम्हीच पुढाकार घेणार असा संदेशही प्रशासनाला देण्यात आला. नागरिकांनी एकजुटीने श्रमदान करत प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात आपला संताप व्यक्त केला.